धाराशिवमधून आचारसंहिता भंगाप्रकरणीची ही मोठी अपडेट आहे। धाराशिवच्या अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील अडचणीत आल्यात। विना परवानगी सभा घेतल्याप्रकरणी अर्चना पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अजित पवार आणि तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत ही सभा झाली होती। तर अर्चना पाटील यांनी 19 एप्रिलच्या सभेची परवानगी घेतली नव्हती। 43 दिवसानंतर अर्चना पाटील यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला। तर या विषयीची तर आपण या क्षणाची महत्त्वाची बातमी पाहतोय। धाराशिवच्या अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील अडचणीमध्ये येण्याची शक्यता आहे, कारण विना परवानगी सभा घेतल्याप्रकरणी आता अर्चना पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर आपण पाहिलं 43 दिवसांपूर्वी अजित पवार आणि तानाजी सावंत यांच्या उपस्थितीमध्ये ही सभा झाली होती। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे आपल्या अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत ज्ञानेश्वर। अतिशय महत्त्वाची बातमी ती म्हणजे अजित पवार गटाचे उमेदवार अर्चना पाटील अडचणीमध्ये आलेले आहेत। नेमकं काय घडलंय, काय अधिक माहिती मिळते? या वेळेच्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून अर्चना पाटील ह्या उमेदवारी होत्या आणि उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी त्यांनी शहरामध्ये एक रॅली आयोजित केली होती आणि त्या रॅलीनंतर अजित पवार उपमुख्यमंत्री आणि तानाजी सावंत पालकमंत्री यांची सभा झाली आणि त्या सभेची परवानगी घेतली नाही हे निवडणूक अधिकाऱ्यांच्या किंवा निरीक्षकांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर त्यांनी अर्चना पाटील यांना नोटीस पाठवली होती आणि खुलासा मागितला होता। मात्र त्यांनी अद्यापपर्यंत त्यावर कुठलाही खुलासा दिला गेला नाही किंवा त्या नोटीसला उत्तर दिलं नाही। त्यामुळे अखेर काल त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नक्कीच धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर आपण पाहतो विना परवानगी सभा घेतल्याप्रकरणी अर्चना पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला।